जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोकां चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दिसम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. येथे एक अविंध्य आला, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पांचे गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळाप्पांचे भाग्य उदले यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव स्थान. सुरवरांचे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वांचोन. केली असी नाना साधन, भावावीण सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पांची चित्ती आनंद झाला बहुसाळ. ताईपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निशिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात
तया नगरांचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळाप्पांचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोकां चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा जाती फिरावया. लोकांमाझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळाप्पांचे घरी, दर्शनात जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, ते सत्य तरी येऊनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. दृढ घातले मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुणी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयो अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयो अध्यायः.